हा वारकरी मंत्र आहे आणि त्याच्यामुळं जरी तो शेवटपर्यंत आपण जय जय रामकृष्ण हरी उतरणी जरी झाली तरी संगीतवाले जसे करतात जय जय राम असा अर्धवट न ठेवता रामकृष्ण हरी हा मंत्र पूर्णच झाला पाहिजे. कुठेही जरी कीर्तन असले तरी असंच झालं पाहिजे. हरी काय नो हे केले काय नो हे केले काय नो हे केले काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले 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 काय नो हे केले काय नो हे केले काय नो हे केले काय नो हे केले चिंतिता विठ्ठले एका चिंतिता विठ्ठले एका चिंतिता विठ्ठले एका चिंतिता विठ्ठले एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनांचे सार साधनांचे सार सर्व साधनांचे सार सर्व साधनांचे सार भव सिंधू उतरी पार भव सिंधू उतरी पार भव सिंधू तरे पार भव सिंधू तरे पार भव सिंधू तरे पार भव सिंधू तरे पार योग याग तपे योग याग तपे योग याग तपे योग याग तपे केली तयाने अमुपे केली तयाने अमुपे केली तयाने आमुपे केली तयाने आमुपे केली तयाने आमुपे केली तयाने आमुपे सर्व साधनांचे सार सर्व साधनांचे सार सर्व साधनांचे सार सर्व साधनांचे सार भव सिंधू उतरी पार भव सिंधू उतरी पार भव सिंधू तरे पार भव सिंधू तरे पार भव सिंधू तरे पार भव सिंधू तरे पार तुका म्हणे जपा तुका म्हणे जपा तुका म्हणे जपा तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा 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 सर्व साधनांचे सार सर्व साधनांचे सार भव सिंधू उतरी पार भव सिंधू उतरी पार सिंधू तरे पार भव सिंधू तरे पार भव सिंधू तरे पार भव सिंधू तरे पार हरी विठोबा रघुमा रखो माये विठोबा रघुमा विठोबा रखो माये विठोबा रघुमाये विठोबा रघुमाई विठोबा रघुमा विठोबा रघुमाई विठोबा रघुमा विठोबा रघुमाई विठोबा रघुमा विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमा विठोबा रघुमाई विठोबा रघुमा विठोबा रघुमाई विठोबा रघुमा विठोबा रघुमाई काय नव्हे काय नव्हे हरी
काय नोहे केले काय नोहे केले काय नव्हे केले काय नव्हे केले काय नोहे केले केले काय नोहे केले काय नव्हे केले काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले एका चिंतिता विठ्ठले एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनांचे सार सर्व साधनांचे सार एका चिंतेचा विठ्ठले एका चिंतेचा विठ्ठले एका चिंतेचा विठ्ठले सर्व साधनांचे सार सर्व साधनांचे सार काय नहे केले काय नहे केले काय नव्हे केले काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले एका चिंतिता विठ्ठले एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनांचे सार सर्व साधनांचे सार एका चिंतेचा विठ्ठले एका चिंतेचा विठ्ठले एका चिंतेचा विठ्ठले सर्व साधनांचे सार सर्व साधनांचे
उतरे पार भव सिंधू तरे पार सर्व साधनांचे सार सर्व साधनांचे सार भव सिंधू उतरे पार भव सिंधू उतरे भव सिंधू उतरे भव सिंधू उतरे पार उतरे पार भव सिंधू उतरे पार सर्व साधनांचे सार सर्व साधनांचे सार विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल
हे केले, काय नो हे केले, एका चिंतिता विठ्ठले. सर्व साधनांचे सार, भव सिंधू उतरी पार. योग याग तपे, केली तयाने अमोपे. सर्व साधनांचे सार, भव सिंधू उतरी पार. तुका म्हणे जपा, तुका म्हणे जपा, मंत्र त्रिअक्षरी सोपा. सर्व साधनांचे सार, भव सिंधू उतरी पार. विठ्ठल विठ्ठल काय नो हे केले, काय नो हे केले, एका चिंतिता विठ्ठले. सर्व साधनांचे सार, भव सिंधू उतरी पार. सालबादप्रमाणे वारकरी संप्रदाय व ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा पारायण ग्रामस्थ मंडळ नारिवली वर्ष 17वे. आणि या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये गुरुवर्य सद्गुरुवर्य वामन बाबा, सावळाराम बाबा, सद्गुरू रामानंद स्वामी, तसेच भगवान बाबा आणि सर्वांचेच परिचयाचे कोकणरत्न श्री वारिंगे बाबा यांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण. आणि तदनिमित्तानं माझेच असणारे साडू गणेश पाटील यांनी मला ह्या पहिल्या सेवेकरता आमंत्रित केलेलं आहे. आवाज थोडा बसलेला आहे कारण आत्ताच आमचा कालच काला झालेला आहे. 7 दिवसापासून काकडा हरिपाठ कीर्तन वगैरे ते आम्हालाच सांभाळावं लागलं आणि त्याच्यामुळे जरा आवाजाची मी पक्वजन अगोदर सांगितलं की मला सांभाळून घ्या, कारण सर्वच मंडळी मला अपरिचित आहे, मी तुम्हाला अपरिचित आहेत. थोडक्यात आपले गोवर्धन बाबा आहेतच, त्यांचा थोडासा परिचय आहे. इथं बसणारे अशोक बाबा आहेत, त्यानंतर मनोहरजी कडू, म्हणजे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मी एक छोटासा फक्त कीर्तनकार आहे. विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून काय नोहे केले, एका चिंतिता विठ्ठले. आपल्या वारकरी संप्रदायाचा असा एक अलिखित नियम आहे की पहिल्या दिवसाची जर सप्त्यामधल्या पहिल्या दिवसाची जर कीर्तन सेवा असेल तर भगवंताचं स्वरूप वर्णन करायचं किंवा भगवंताचं नामस्मरण किंवा नामपर अभंग घ्यावा, असा अलिखित नियम आहे. बहुधा असं असेल की मला तरी वाटते गाथ्यामध्ये 100 चरणांचा एक अभंग आहे जो आपल्या सर्वांना पाठ आहे. पांडुरंगा करू प्रथम नमन आणि दुसरे चरण हा, म्हणून पहिल्या सप्ताहाच्या पहिल्या दिवशी पांडुरंगाचं नमन आणि दुसऱ्या दिवशी संतांचं नमन असं असावं. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबारांची जर परिस्थिती आपण पाहिली तर फार हलाखीची. एका मोठ्या कीर्तनकाराकडून त्यांची परिस्थिती वर्णन ऐकली होते मी. बहुतेकांना ते पाठ असेल की घरात मोडकी खाट, गळकट ताट, फुटका माठ आणि तरीसुद्धा वैकुंठाची वाट, असा ज्यांच्या परमार्थाचा थाट ते तुकोबर आहे. विठ्ठल अजून असं सांगितलं जातं की घरात नाही धान आणि म्हणून पोटात नाही अन्न,
आणि म्हणून समाजात नाही त्यांना मान, तरी सुद्धा चित्त्यासो द्यावे समाधान. असं जे परमार्थ करणारे किंवा अक्षय तनुगात्र परम पवित्र महासत्पात्र आणि बोल्होबा पुत्र असे असणारे तुकोबाराय ह्यांचा नामपर प्रकरणातील असा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय भगवंताचं चिंतन केलं म्हणजे विठ्ठलाचं चिंतन केलं तर सर्व काही होण्यासारखं आहे असं या अभंगातून प्रतिपादन करतात. विठ्ठल पुण्यक्षेत्र नारिवली गाव आणि हा जर पंचक्रोशी परिसर पाहिला तर डोंबिवली कल्याण वगैरे तर सद्गुरुवर्य वामन बाबा, सावळाराम बाबा, आप्पा माऊली ह्यांच्या पदस्पर्शानं ही जी भूमी आहे ही पावन झालेली आहे. आपला उरण पनवेल जर परिसर पाहिला तर ह्या महात्म्यांच्या पुढं आपण जाऊ शकत नाही. अगोदर वामन बाबांचं नाव घ्यावंच लागतं. अगोदर कीर्तनाच्या पहिल्यांदा सावळाराम बाबांचं नाव घ्यावंच लागतं. कारण का शाळेमध्ये आम्ही असताना आम्हाला एकच पाठ होता. विज्ञान उघडलं की पहिल्यांदा त्या जीवशास्त्रामध्ये एकच काय होतं की कोकणवासियांचं अन्न म्हणजे काय असेल तर भात आणि मासे हे आम्हाला आमच्या मेंदूवर बिंबवलं गेलं की म्हणजे भाजी खाणारं आम्ही होतो. आम्ही विचारायचो, आईवडिलांना विचारायचं असं कसं म्हणतात की भात आणि मासे मग आपण भाजी का खातो असं विचारलं होतं. परंतु जसजसं वय वाढत गेलं, जसजशी प्रवचनं कीर्तनं ऐकत गेलो तसतसं मला समजलं की रामदास बाबा मनसुख यांनी आपल्याला काय म्हटलेलं आहे की कोकणातील ही माणसं नाहीत, माणसं हे कोण आहेत, हे म्हणे वाघ आहेत, वाघ, आणि वाघानं गवत खावं अशी ही परिस्थिती आलेली आहे. म्हणजे मी तुमच्यापुढं कोण आहे, वाघच आहे. कारण आमच्या शेजारी समुद्र आहे, खाडी लागूनच आहे. आणि बाळासाहेब ठाकरे नेहमी एक वाक्य वापरायचे काय की ह्या ज्या तमाम भगिनी आहेत किंवा या स्त्रिया आहेत, या स्त्रिया नाहीत, या कोण आहेत, या वाघिणी आहेत, वाघिणी. आणि वाघिणींचं दूध पिणारा कोण असतो, वाघच असतो. परंतु असं जरी असलं तरी सुद्धा हे वाघाने भाजी खावी, पालेभाजी खावी हे मोठं चमत्कार आहे. विठ्ठल आणि ह्या सर्व महात्म्यांनी हा जो परिसर आहे वामन बाबा, सावळाराम बाबा ह्यांनी काय केलं, सर्व नामाचा प्रचार केला. वारकरी संप्रदाय काय आहे हे आपल्याला ठाऊक अजिबात नव्हतं. परंतु ह्यांनी क्रांती केली आणि इवलेसे रोप लावी गेले द्वारी. आणि आता त्याचा वेळू पार आमच्या उरणपर्यंत गेलेला आहे. त्यांचा वेळू गेला गगनावरी, गगनावनी वाढ नाम आहे. अशा प्रकारे अटके पार झेंडा ज्याला म्हणतात ते लावलेलं आहे. आणि असं परमार्थ करता करता सप्ते देखील वाढू लागले, दिंड्या देखील वाढू लागल्या. आणि कोणत्याही दिंडीमध्ये माणसं कमी नाही झाली, उलट वाढत गेली. याची दिंडी त्याची दिंडी असं म्हटलं तर प्रत्येक गावागावातून दिंडीला माणसं तेवढीच. विठ्ठल विठ्ठल. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले. एखाद्यानं प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या दोन पद्धती आहेत. एक सरळ उत्तर द्यायचं आणि एक उलट प्रश्न विचारून त्यालाच उत्तर विचारायचं, असं दोन. त्याला जाब विचारणं म्हणतात. आपल्या कंपनीमध्ये जर कोण कामाला असेल तर कंपनीमध्ये काही नियम हे त्या साहेबांना आखलेले असतात. ते जर वर्कर लोकाला जर कामगारांना ते नियम मान्य नसतील, काही अडीअडचणी असतील किंवा वेळेवर पेमेंट वगैरे केला नाही तर मग कंपनीला कामगार जाब विचारत असतात. हे नियम आमच्यावर कशामुळे लागले म्हणजे कंपनीलाच त्याच्याकडून उत्तर मागायचं असतं. याला जाब विचारणं म्हणतात. तसं परमार्थ असो किंवा संसार असो ह्यामध्ये एक सरळ उत्तर देणं असतं आणि दुसरं म्हणजे उलट प्रश्न करून त्याचं उत्तर द्यायचं असतं. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांनी
उलट प्रश्न केलेला आहे, प्रतिप्रश्न ज्याला म्हणतात, तो प्रतिप्रश्न केलेला आहे. कल्पना करा, एक म्हातारी आजी आहे, काही कारणास्तव सुनबाई आली आणि लग्न झाल्यानंतर मग मुलाला किंवा सुनबाईला काय होतं की म्हाताऱ्या लोकांची अडचण होते घरामध्ये, काहीतरी बडबड असतात, काहीतरी करत असतात त्यांचे, आणि मग त्यानं ते पटत नाही. आणि मग काही कारणास्तव मुलगा काय करतो, आईला बाहेर काढतो, आणि बाहेर काढल्यानंतर मग त्या दोघांचं भांडण जुगतं. भांडण जुगताना मग ती आई विचारते, तो मुलगा विचारतो आईला, आई सांग माझ्याकरता तू काय केलंस, आई तू माझ्याकरता काय केलंस, असं जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा जर ती आई असेल तर आई काय करते, सरळ सरळ उत्तर देते, काय, अरे बाबा तुझ्यासाठी मी काय काय केलं, रक्ताचं पाणी केलं, हाडांची काढं केली, असं असं वगैरे ती उत्तर देते. तेवढ्यात शेजारची गंगूबाई येते. शेजारची गंगूबाईला बरीच वर्ष झालेली असतात, तिनं बरेच पावसाळे काढलेले असतात, त्याच्यामुळं हिला तिचा स्वभाव माहिती असतो की जसा मुलगा सांगेल तशी ही वागेल, ह्याला जर ताळ्यावर आणला नाही तर हा ऐकणार नाही. ती शेजारची गंगूबाई येते आणि विचारते, असं काय सांगतेस त्याला उत्तर, असं सांगू नको, त्याला उलट विचार, तुझ्यासाठी मी काय केलं नाही, असं त्याला उलट विचार. मग त्याचं असं जेव्हा विचारते, हा काय प्रतिप्रश्न झाला. ह्याच्यामध्ये काय आलं, उत्तर सगळंच होतं, काय हाडाची काढं काय, हाताचा पाळणा काय, रक्ताचं पाणी काय, ही जी सर्व उत्तरं आहेत ही कशामध्ये आली, या प्रतिप्रश्नामध्ये आली. तसं ह्या अभंगातून देखील जगद्गुरू तुकोबाराय नामाची किंवा चिंतनाची, विठ्ठलाच्या चिंतनाची सहजासहजी उत्तर न देता ते काय म्हणतात, काय नो हे केले. एक जर भगवंताचा तुम्ही नाम जप केलात तर काय न होण्यासारखं आहे हे मला सांगा. विठ्ठल विठ्ठल अजून एक असा अभंग देखील आहे, त्याच्यामध्ये असं उलटच सांगलेलं आहे, नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला. किंवा त्याचं तिसरं चरण का आहे, विठ्ठल विठ्ठल तर असं तो प्रतिप्रश्नच केलेला आहे. तर तो जसा प्रतिप्रश्न आहे तसं इथं देखील का आहे, काय नो हे केले. जर भगवंताचं नाम तुम्ही घेतलं तर तुम्हाला काय न होण्यासारखं आहे, म्हणजे सर्व होण्यासारखं आहे. कारण हे जे नाम आहे, हे भगवंताचं नाम जे आहे हे का आहे, सर्व साधनांचं सार आहे. का आहे, सर्व साधनांचं सार आहे. आणि ह्या सारामुळं काय होणार आहे, तुम्ही भवसिंधू पार करणार आहात. मग त्या साधनांची नावं सांगा महाराज. मग नावं सांगतात, काय, योग, याग, तपे, ही त्यांची नावं सांगलीत. परंतु एका नाम संकीर्तनानं काय होतं, केली तयाने आमोपे. मग एकानं विचारलं, महाराज ते नाम मग कितीतरी कठीण असेल, कितीतरी कठीण असेल, मग ते आम्ही जपावं का. तर तुकोबारे म्हणतात, ते नाम अजिबात कठीण नाही. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तुझाने घेत आसे, शहाणा तुझाने घेत आसे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तुझाने घेतो आहे, शहाणा तुझाने घेतो प्रमाण अगदी बरोबर आहे, परंतु अजून माझी प्रस्तावना चालू आहे ना. हां, तर ते नाम जप कसं आहे, तर तुकोबाई म्हणतात, तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. म्हणजे काय, तो जो त्रिअक्षरी मंत्र आहे हा फार सोपा आहे. हा जर तुम्ही जपलात तर सर्व साधनांचे सार, भव सिंधू तरी पार. ध्रुवपदाला फार महत्त्व आहे महाराज. ध्रुवपद, कोणत्याही अभंगाचं ध्रुवपद घेतलं ना, त्या ध्रुवपद का म्हणतात, की जसं ध्रुव बाळाला एक वरदान आहे. काय वरदान आहे, जो उत्तरेकडे आपल्याला दिसतो ध्रुव तारा, त्या एक वरदान आहे. काय वरदान आहे,
त्यानं काय म्हटलं? आढळपद. हा, पुढं सरकून घ्या जरा. सरका सरका जरा. विठ्ठल विठ्ठल काय सांगू? ध्रुवपद. ध्रुवपदाला फार महत्व आहे. त्या ध्रुव बाळाला भगवंतानं काय वरदान दिलं होतं की तुला हे आढळपद म्हणजे काय, तुला तुझ्या जागेवरून कोणच हलवू शकत नाही. तसं इथं अभंगाचं जे ध्रुवपद याला देखील फार महत्व आहे. त्याला नुसतंच पद मिळत नाही, 5 वर्षांनी येतं असं नाही. ते आढळ म्हणजे ध्रुवपदाभोवती तो अभंग फिरत असतो. कोणतंही कारण असलं तरी ते ध्रुवपदावर येऊन ठेपत असतं, म्हणून त्याला ध्रुवपद. ध्रुवपदाची जागा कधीच बदलू शकत नाही. काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले, कारण का आहे सर्व साधनांचे सार, भव सिंधू उतरी पार. योग याग तपे केली तयाने अमुपे, कारण का आहे सर्व साधनांचे सार, भव सिंधू उतरी पार. तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा, कारण का आहे सर्व साधनांचे सार, भव सिंधू उतरी पार. म्हणजे एका ध्रुवपदाभोवती हा अभंग. जसं भजनामध्ये संगीत भजन पाहिलं तर गोवर्धन महाराज संगीत भजनामध्ये फार वाट लागलेली आहे. त्यांना ध्रुवपद म्हणजे माहितीच नाही. फक्त पहिलं चरण हेच ते काय करतात, ध्रुवपद घेत असतात. असं नाही, वारकरी संप्रदायामध्ये देखील पहिलं चरण हे ध्रुवपद आहे. श्री गुरु सारिखा ध्रुवपद काय आहे, हेच आहे ना. आपण रोज काकडं करतो, काकड्याची दुसरी मालिका उघडा, उंच नीच काही, याच्यामध्ये दासीपुत्र कन्या आहे का ध्रुवपद? नाही, उंच नीच. कारण का, वारकरी संप्रदाय म्हणजे आयऱ्यागऱ्यांचं नाही, अभ्यासपूर्वक ते ध्रुवपद ठेवलेलं आहे. त्याची जागा कधीच ढळत नाही, म्हणून त्याला ध्रुवपद म्हणतात. विठ्ठल हे जे जग आहे, किडीपासून मिंगुईपासून ते ब्रह्मदेवापर्यंत जर आपण विचार केला तर प्रत्येकाला अपेक्षा आहे ती फक्त सुखाची आहे. कशाची आहे? फक्त सुख. अगदी लहान मुलगा, जन्माला आलेला मुलगा सुद्धा तो टाहो फोडत असतो. कशाकरता टाहो फोडत असतो? तर त्याला दूध मिळावं, अन्न मिळावं. अन्न एकदा दूध मिळालं की त्याला काय होतं? सुख प्राप्त होतं. म्हणजे त्याला देखील सुखाची अपेक्षा आहे. म्हातारा जखड 80-90 वर्षाचा म्हातारा झाला तरी सुद्धा तो जर अंथरुणात लोळत असेल तरी सुद्धा त्याला सुखाचीच अपेक्षा असते की नाही? तो मरत असताना सुद्धा त्याच्या अंगावर काहीतरी हजारो विंचू डसल्यासारखं, ज्ञानोबा म्हणतात ना की हजारो एका रोमामध्ये हजारो विंचू दंश करतात, इतक्या त्या वेदना त्याच्या अंगावर होत असतात. मग तो देखील सुखाचीच अपेक्षा करत असतो. एकदाची मरण येऊ दे, मरणामुळे काय सुख प्राप्त होईल? सुखच प्राप्त होईल. म्हणजे लहान मुलापासून ते म्हाताऱ्यापर्यंत सर्वांना अपेक्षा कशाची आहे? तर सुखाचीच आहे. मग ते जे सुख आहे ते त्याच्या वाटा ज्या आहेत, त्याची साधनं जी आहेत, ती साधनं मात्र एकेकाची भिन्न भिन्न असतील. भिन्न परत्वे, कोणाला कशात सुख असेल, कोणाला कशात असेल, कोणाला जेवणात सुख असेल, कोणाला गोड खाण्यात सुख असेल, कोणाला आंबट खाण्यात सुख असेल, कोणाला गौतमी पाटीलमध्ये सुख असेल, कोणाला कीर्तनात असेल, कोणाला भजनामध्ये सुख असेल. म्हणजे सुख हे त्याला पाहिजेच. मला वाटत नाही की आज सप्ताहाचा पहिला दिवस आहे, वाटत नाही. कारण का, एवढा जनसागर माझ्या समोर आहे. आमच्याकडे पाहायला या, इतका मोठा मांडव आणि त्यामध्ये फक्त
5 पांडव एवढंच असतं. विठ्ठल विठाला 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 विठाला. मी वैयक्तिकरित्या तुमचं सर्वांचं अभिनंदन करू इच्छितो. कारण का पहिल्या दिवसापासूनच एवढं जर जनसागर असेल तर अजून मोठमोठे कीर्तनकार यायचे आहेत, तेव्हा किती गर्दी असेल. आणि असं फिलिंग येतं की फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. देऊळ फिरलेलं आहे ना, हां देवळाचं काम चालू आहे, त्याच्यामुळं हे फिरलेलं देऊळ आहे आणि देवळाच्या मागे येऊन मी कीर्तन करतो आहे. विठ्ठल विठाला 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 विठाला. काय सांगत होतो की सर्वांना सुखाची अपेक्षा आहे, परंतु सुख प्राप्त होतं का? सुख प्राप्त होत नाही. सर्व सुखाची या आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षणमुक्ती यत्न नाही केला, क्षणमुक्ती यत्न नाही हिंडता शाही न पावला, हिंडता शाही न पावला, माया वेठीला जीव माझा, माझे स्वहिताने नती कोणी, माझे स्वहिताने नती कोणी, माया वेठीला जीव माझा, माझे स्वहिताने नती कोणी, माझे स्वहिताने नती कोणी. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षणमुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशा क्षीण पावला, माया वेठीला जीव माझा, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षणमुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशा क्षीण पावला, माया वेठीला जीव माझा. सुखाची अपेक्षा करत 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 अख्खा जन्म जातो, संपूर्ण जन्म जातो, परंतु सुख मात्र कुठं भेटत नाही. मग आशा नुसती लागून राहते. सर्व सुखाची या आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशा क्षीण पावला आणि माया वेष्टीला जीव माझा. जगद्गुरु तुकोबारायांचे 12 अभंग प्रसिद्ध आहेत. कोणाला माहिती आहे? आपलं जे जन्म आहे, जन्म हा जन्मच मूळ काय आहे तर त्याचं दुःख हे सांगितलं आहे. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, दुःखासी जन्म घ्यावा दुःखाचे कारण, जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, दुःखाचे कारण जन्म घ्यावा दुःखाचे कारण जन्म घ्यावा. म्हणजे आपलं जे जन्म आहे या जन्माचं मूळ कारण काय आहे? दुःखासी कारण जन्म घ्यावा. म्हणजे आपला जो जन्म होतो तोच मुळात कसा होतो? दुःखाशी कारण होतो. मग दुःखाशी कारण जन्म असल्याला त्याला सुख कसं प्राप्त होईल? सुख प्राप्त होऊ शकत नाही. सुखया संत समागमे, सुखया संत समागमे, नित्य दुनावे तुझिया नामे, नित्य दुनावे तुझिया दहन होती सकळ कर्मे, दहन होती सकळ
सकळ कर्मे बोलवी सकळ कर्मे सर्व काळ प्रेमे डुल्लत असो सर्व काल प्रेमे डोलत असो सर्व काळ प्रेमे डुल्लत असो सर्व काल प्रेमे डोलत असो मनोनी नाही काही चिंता 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 सुख एकतर संतांजवळ आहे आणि सुख एकतर देवाजवळ आहे. तुका म्हणे काही न मागे आणिक तुझे पायी सुख किंवा दुसरं चरण संतांजवळ सुख सुख एक हेची ठाई बहुपाई संतांच्या म्हणवोनी केला वास. म्हणजे सुखाचं दोनच आहेत. काय सुखाची ठिकाणं जी आहेत ती फक्त दोनच आहेत. काय एक तर भगवंताच्या पायाजवळ आणि दुसरं संतांच्या पायाजवळ. याच्या व्यतिरिक्त सुखाची आशा करणं हे व्यर्थ आहे. येथे अवघे वाया दिसती सायास. किती सायास केलं तरी ते अवघे वायात जातील. कारण का भगवंत एक तर सुख आहे किंवा संतांजवळ सुख आहे. तर असं जे सुख आहे तर मला एक प्रश्न असा पडतो की सर्वांची अपेक्षा जर सुखाची आहे सर्वांची अपेक्षा सुखाची आहे दुःखाची अपेक्षा कोणाची आहे का? इथे जर कोणी असेल हात वरती करा. इथं येऊन माझं बक्षीस 1 रुपया घेऊन जा. जर कोणाला पाहिजे असेल की मला बाबा दुःख हवं आहे असं कोणी आहे का? जो देखे तो सुखिया बाबा दुखिया कोई नाही. दुःखाला कोणीच विचारत नाही. तर दुःख कोण नाही. परंतु असं काही आहे का की पुराणांमध्ये आज जर आपण उदाहरणं पाहिली तर दुःखाची मागणी करणारे आहेत ना. मागणी होऊन गेलेले आहेत. एक रंतीदेव आणि भगवंताची आत्या कुंती माता हिनं देखील दुःख मांडलेलं आहे. किंबहुना तुकोबारा असं म्हणतात ना की मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे. कोणाच्या मनात सुद्धा भाव म्हणजे काय कोणाच्या मनात सुद्धा असं येत नाही की मला दुःख व्हावं. असं कोणताही जीव अजून पैदा झालेला नाही. परंतु हे प्रमाण मी सिद्ध करेन. कुंती मातेचं जरी मागणं असलं की मला दुःख व्हावं. प्रसंग असं झाला की युद्ध समाप्त झालं. युद्ध समाप्त झाल्यानंतर मग भगवान सर्वांचं निरोप घेत घेत अर्जुन म्हणा युधिष्ठिर म्हणा भीम नकुल सहदेव द्रौपदी देखील या सर्वांचं निरोप घेत घेत भगवान तिथं आलेले आहेत. येत असताना प्रत्येकाला वरदान देत आले आहेत. युधिष्ठिरा तुला काय पाहिजे असेल वरदान मागून घे. अर्जुना तुला काय वरदान पाहिजे. भीमा तुला नकुल सहदेव द्रौपदी सकट सगळ्यांना वरदान देत देत आलेले आहेत. सरते शेवटी राहिली ती कुंती माता. कुंती मातेला देखील आत्या सगळ्यांचं वरदान मागून झालेले आहेत. आता तुझी अपेक्षा काय आहे तर तू माग वरदान माग. वरदान माग म्हटल्यानंतर कुंती माता देखील म्हणते काय की भगवंता मला काय वरदान देणार. मला फक्त दुःख दे. जगातील पहिलीच ही व्यक्ती असेल की जी देव प्रसन्न होऊन असताना सुद्धा समोर असताना सुद्धा तुम्ही आम्ही जर असतो तर काय मागितलं असं सांगा. सुख म्हणजे काय सुख म्हणजे नक्की काय असतं. सिरियल आठवली का? तर आपण दुःख मागितलं नसतं. कारण का भगवंताची जर आठवण व्हायची असेल तर दुःखातच होत असते. बरोबर आहे. आपण वारीचा विचार करा. गोवर्धन महाराज वारीमध्ये जर आंघोळीला गरम गरम पाणी मिळालं गरम गरम पाणी जर मिळालं आंघोळीला वारीमध्ये ते दुर्मिळच असतं. गरम पाणी मिळतं का नाही. पण बाय चान्स लक बाय चान्स म्हणा ना. कोण बनेगा करोडपती असं लक बाय चान्स समजा गरम पाणी मिळालं
तर आपण देवाचं नाव घेतो का नाही? लगेच काय रे तू कुठल्या भागातला, काय शेतीबाती, हे अशाच गप्पा मारतो. परंतु जर थंड पाणी मिळालं, पहिला तांब्या बदलल्या बरोबर रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण होतं की नाही सांगा? होतं ना. कारण का? दुःख झाल्याबरोबर भगवंत आठवला. तर मी काय सांगतो की कुंती मातेनं दुःख प्राप्त व्हावं असं सांगितलं आहे. परंतु संतांचं प्रमाण काय आहे? मज लागी दुःख व्हावे, हे मला सिद्ध करायचं आहे. जीवाची अपेक्षा ही सुखाचीच आहे. कुंती मातेनं दुःख मागितलं खरं, परंतु भगवान देखील म्हणतात देवा कुंती आत्या तो असे करस, मी प्रत्यक्ष भगवान आहे, तुझा भाचा हे सध्या विसरून जा. मी तुझा भाचा आहे हे सध्या तू विसरून जा. मी तुला वरदान देण्याकरता प्रयुक्त झालेलो आहे. वरम ब्रूह्यात, मी तुला वरदान देतो आहे. मी एक देव आहे असं समज आणि माझ्याकडून वरदान माग. ती म्हणे मला दुःखच दे. दुःख का देते? इतकं दुःख आता सहन केलंस तू? किती दुःख सहन केलं महाराज 5 पांडवांनी, तरी सुद्धा दुःखच मागते. पाहते पांडव अखंड वनवासी, परित्याग म्हणजे दुःख झालं होतं म्हणून तर आठवण झाली होती ना. दुःख झालं होतं, इतकं दुःख सहन करून सुद्धा आत्या तू अजून दुःखाचीच अपेक्षा करतेस. दुःख येऊन काय करू सांग? तुला काय प्राप्त होईल? देवा दुःख दिल्यानंतर मग मला तुझी आठवण येईल, तुझं मी नामस्मरण करेल. बरोबर आहे, नामस्मरण करेल. नामस्मरण करता करता आता तुला काय होईल? आता आलं ना जागेवर. हां, नामस्मरण करता करता तुझ्या नामामध्ये अशी गोडी लागेल की त्यामुळं मला काय प्राप्त होईल? सुखच प्राप्त होईल. म्हणजे मी काय म्हणालो की मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी, म्हणजे कुंती माता जरी झाली ती दुःख कशा करता मागत होती? बरोबर, विठ्ठल. म्हणजे प्रत्येक प्राणी, प्रत्येक जीव तो जरी लहान असला तरी सुद्धा त्याची अपेक्षा काय आहे? सुखाचीच अपेक्षा आहे. म्हणून तुकोबा म्हणतात प्रत्येकाला काय पाहिजे आहे? सुख प्राप्त आहे. परंतु सर्व सुखाची या आशा जन्म गेला. आशा करता 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 लहानपणापासून एक दिवसाचा असल्यापासून जखड म्हातार होईपर्यंत सुखाचीच अपेक्षा करता करता त्याचा जन्म गेला, तरी सुद्धा सुख त्याला प्राप्त झालं नाही. परंतु महाराज तुमचा विषय काय आहे? एका चिंतिता विठ्ठले आणि हे मध्ये सुखाचं काय काढलं तुम्ही, असं तुम्ही विचाराल तर भगवंत म्हणजेच सुख आहे आणि सुख म्हणजेच भगवंत आहे. हे कसं? तर मी सिद्ध करतो. विठ्ठल आमच्याकडं कडू बाबा एक सीन झालं. काय सीन झालं? फार म्हणजे 20 वर्षापूर्वी खोपटा गाव कोणाला माहिती आहे का? खोपटा गाव ऐकून तरी असेल. खोपट्याला माघ शुद्ध दशमी ही फार प्रसिद्ध आहे. आमच्याकडे मोठी यात्रा भरते खोपट्याला. खोपटा या गावी तिथं पूल, ते समुद्र खाडी आहे आणि त्या खाडीवर पूल बांधण्याचा काम चालू होता. काही कारणास्तव ते पूल जे आहे ते काम रखडलं आणि 1 महिना 2 महिने असं ते पुलाचं काम रखडल्यामुळं येणाऱ्या जाणाऱ्याची जे ग्रामस्थ होते त्यांची येण्याजाण्याची हे झाल्यानंतर आता गावकऱ्यांनी निर्णय घेतला की करावं तर काय, आता आंदोलन झालंच पाहिजे, मोर्चा झालंच पाहिजे सरकारविरुद्ध, कोण जो ठेकेदार असेल त्याच्या विरुद्ध. म्हणून त्यांनी मोर्चा सुरू केला. मोठमोठे मंडप तिथं लावले, लाऊडस्पीकर वगैरे लावले आणि मग जो तो काय करू लागला? भाषणं करू लागला. ब्रिजचं काम का झालं नाही? लगेच व्हायला पाहिजे, लगेच व्हायला. घोषणाबाजी सुरू झाली. नेते लोक आले, काही पोलीस आले आणि सावरासावर करू लागले. गामकार काय ऐकत नाही. त्यात एक पेताळ होता, पिऊन आला होता. पिऊन आल्यानंतर तो वैतागला. तो म्हणू लागला की सगळे जो पाहतात तो भाषणामध्ये एकच काय, ब्रिजचं काम झालंच पाहिजे, ब्रिजचं काम झालंच पाहिजे असं म्हणतात. तो वैतागला. परमिशन नसताना उठला, डुलत आला आणि मायकामध्ये, अरे तुमचं ब्रिज गेलं खड्ड्यात, पहिलं पुलाचं काय ते बघा.
का तुम्ही असलात? हां, ब्रिज आणि पूल एकच आहे ना. तो त्याला समजला नव्हता. म्हणजे त्याचं काय होतं, अज्ञान होतं. अज्ञानामुळेही त्याची फसगत झाली होती. अज्ञान म्हणजे काय होतं, एका माणसाचं काही कारणास्तव थंडीचे दिवस आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये आपण जास्त पाणी पित नाही, बरोबर आहे का? पाणी तहान लागतच नाही तर पाणी कशाला प्यायचं? आणि त्याच्यामुळं काय होतं, ॲसिडिटी होते, बरोबर आहे? पाणी न पिल्यामुळे ॲसिडिटी होते. जरी तहान नाही लागली तरीसुद्धा पाणी प्यायचं असतं. दिवसाला 3 लिटर तरी पाणी पोटामध्ये गेलंच पाहिजे. एक वेळ तुम्ही जेवू नका, परंतु पाणी हे प्यायलाच पाहिजे. तर एखाद्या पोटामध्ये दुखू लागलं, 1 महिना 2 महिना झालं, काय करणार काय? शेवटी डॉक्टरकडे गेला. मी कसं एकदा अज्ञान, त्याची फसगत अज्ञानामुळे झाली. ही देखील अज्ञानामुळेच फसगत झाली. डॉक्टर केला, त्यानं डॉक्टरांना सांगितलं फार दिवस झाले पोटात दुखतंय, काय कळत नाही. डॉक्टरनं तपासलं आणि म्हणालं हे स्टेथोस्कोप वगैरे मी सर्व चेक केलं आहे, परंतु निदान काय लागत नाही हो. तुमच्या पोटाचं निदान काय लागलं, का दुखतं मला काय समजत नाही. असं करा, तुम्हाला सोनोग्राफी करावी लागेल. काय करावं लागेल? सोनोग्राफीमध्ये तुमचा रिझल्ट लगेच समजेल. तो म्हणाला सोनोग्राफी किती रुपये किती लागतील? तो म्हणाला निदान 5,000 तरी सोनोग्राफीला लागतील. तो म्हणाला मी शेतावर काम करतो, शिराळी कारली वगैरे असे काही जे मळे आहेत ते पिकवतो आणि मोलमजुरी करून कुठं पोट भरतो. कुठं महिन्याकाठी मला 5-6 हजार मिळतात, त्याच्यावर माझी गुजराण होते. एका सोनोग्राफीला जर 5,000 भरले तर मी पुढं जगायचं कसं? तुम्ही असं करा ना, कमी रेटमध्ये ही सोनोग्राफी नको, मग काय एखादी चांदीग्राफी, लोखंडग्राफी असं काय असेल तर सांगा. डॉक्टरनं पदवी सोडून दिली तर कडकडून मिठी मारली ना, ढसा ढसा रडू लागला डॉक्टर. अरे काय तुझ्या आज्ञाला म्हणावं, सोनोग्राफी चांदीग्राफी म्हणतोस. तुम्ही का असलात, तुम्हाला समजलं. तसं याचं अज्ञान, ब्रिज काय आणि पूल काय हे त्याला समजत नव्हतं. आपली देखील तशीच फसगत. सुख म्हणजे काय? देवच आहे. देव म्हणजेच काय आहे? किंबहुना नुसतं सुख नाही तर तो सुखाचा आगर आहे. सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर. बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर देवी तो विठ्ठल बरवा बरवा, तो विठ्ठल बरवा. कोण आहे भगवंत? सुखाचा सागर आहे. जसं आताच्या काळात आई माझी हां, तर सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार किती जनी म्हणे शारंगधर. म्हणजे भगवंत म्हणजे सुख आहे आणि सुख म्हणजेच कोण आहे? देव आहे. तर ह्याचं जर तुम्ही चिंतन केलं, तुकोबारा म्हणतात की ह्याचं जर तुम्ही चिंतन केलं तर काय न होण्यासारखं आहे, सगळंच होण्यासारखं आहे. अभंगाचं पहिलं चरण. काय नव्हे केले, 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 काय नव्हे
एका चिंतिता विठ्ठले. जगद्गुरु तुकोबाराय प्रति प्रश्न करून सांगतात की एका भगवंत म्हणजे विठ्ठलाचं जर तुम्ही चिंतन केलं तर काय नोहे केले. चिंता वेगळी आणि चिता वेगळी. आपल्याला ते सुभाषित माहिती आहे काय. चिता चिंता समख्याता बिंदू मात्र विशेषता. चिंता दहते सजीवम चिता दहते निर्जीवम. चिंता जी जाळते ती मनुष्याला जिवंतपणे जाळते आणि चिता असते ती मृताला. तर चिंता करू नका. नाही चिंता चिता व्हायचा. चिंता करू नका, चिंतन करा. हित ते करावे देवाचे चिंतन. करावे देवाचे चिंतन. करावे देवाचे चिंतन. करुणिया मन शुद्ध भावे. करुणिया मनाचे कविध. करुणिया मना एकविध. हित ते करावे देवाचे चिंतन. करून या मन एकविध. म्हणजे चिंता करू नका, त्याचं काय करा तुम्ही चिंतन करा. काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले. भगवंताचं नाम घेतल्यानंतर इतर जी साधनं आहेत ती सर्व साधनं संपूर्ण होतात. म्हणजे इतरांची काही चिंता करायची गरज नाही. माझ्याकडून हे झालं नाही, माझ्याकडून ते झालं नाही, ह्याची अजिबात चिंता करायची नाही. काय एक नोहे केले एका चिंतिता विठ्ठले. विठ्ठलाचं भगवंताचं नामस्मरण केलं की सर्व चिंता पळून जातात. चिंता ते पळाली गोकुला बाहेर. चिंता ती पळाली गोकुला बाहेर. प्रवेश भितरे केला देवे. प्रवेश भितरी केला देवे. केला देवे. केला देवे. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. चिंता ते पळाली गोकुळाबाहेर. चिंता ते पळाली गोकुळाबाहेरी. प्रवेश भितरी गेला देवे. प्रवेश भितरे केला देवे. केला देवे. केला देवे. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. भगवंताचं अंतरंग एकदा आपलं शरीर भरलं की काय होतं. चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी. अजून तुकोबारांचं असं प्रमाण आहे आपले जे षड विकार आहे हे चिंतेचं कारण आहे. तुका म्हणे देह भरीला विठ्ठले. कामे क्रोधे केले घररिते. जर भगवंताच्या चिंतनानं जर आपलं शरीर अंग भरून गेलं तर हे सर्व चिंता काय षड विकार काय हे सर्व निघून जातात. कारण का आपलं शरीरच मुळात कसं आहे वास्तव आहे ना. ओले मृत्तिकेचे मंदिर आत 6 जण उंदीर. गुंफा करीती पोखर यांचा नका करू अंगीकार. म्हणजे आपलं जे शरीर आहे हे काय षड विकाराने भरलेलं आहे. परंतु एकदा तुका म्हणे देह भरीला विठ्ठले. मग काय होतं काम क्रोधे केले घररिते. म्हणून चिंतन करायचं विठ्ठल विठ्ठल. आणि भगवंताचं जर चिंतन किंवा भगवंताचं नामस्मरण करायचं आहे तर आपल्याला कोणताही अधिकार किंवा कोणतंही पद किंवा तुम्ही कसंही असा याची चिंता करायची गरज नाही. तुम्ही लहान असा मोठे असा थोर असा पदवीधर असा नेते मंडळी असा क्षुद्र वैश्य क्षत्रिय ब्राह्मण असा तरी सुद्धा तुम्हाला तो अधिकार सकळांशी येथे. अधिकार काय म्हटलंय चांडल आदी करोनी वेशाही. सगळ्यांना अधिकार आहे. कारण का
कलियुगातलं साधनच का आहे? नामस्मरण हे साधनच आहे. कृतयुगापासून जर आपण कलियुगाचा विचार केला तर प्रत्येक युगामध्ये साधन हे बदलत गेलेलं आहे. कृतयुगाचा जर आपण विचार केला तर कृतयुगामध्ये नामस्मरण नव्हतं. तर काय होतं? तर भगवंताचं तप करायचं. भगवंताचं 12 वर्ष म्हणा, किती वर्ष म्हणून तर विश्वामित्रांनी 60,000 वर्ष तप केलं होतं. कारण का? तेव्हाची जी आयु मर्यादा होती, वय किती होतं? 1,00,000 वर्ष आयुष्य होतं. म्हणून विश्वामित्रांनी 60,000 वर्ष तपश्चर्या केली आणि प्रतिसृष्टी निर्माण केली. काय? प्रतिसृष्टी म्हणजे देवाने जर गाय निर्माण केली तर यांनी म्हैस निर्माण केली, देवानं बकरी निर्माण केली, यानं मेंढी निर्माण केली. अशा प्रकारे प्रतिसृष्टी यांनी निर्माण केली. का निर्माण केली? तर 1,00,000 वय त्यांचं होतं म्हणून. आताचा विचार करा, नाही होऊ शकत. परंतु त्या काळचं जे तप, आता तप म्हटल्यानंतर तपासाठी कितीतरी नियम, अधिकार हे सांगितले होते. तप कसं करावं, जर 6वा अध्याय पाहिला ज्ञानेश्वरीचा तर तो तप कसं, योग कसा साधावा हे सांगितलेलं आहे. परंतु ते जर साधलं नाही तर तप साधणार नाही. म्हणजे नुसतं बसताच आपल्याला 12 वर्षे जातील. कसं बसावं, असं बसावं का कसं बसावं हे करताच आता योगा करतात लोक. रात्री मटणं खातात, सकाळी योगा करतात. जमेल का? योग कसा जमेल? तो जमू शकत नाही. तर तपाला देखील काहीतरी नियम आहेत. तर कृतयुगाचं म्हणजे ध्रुवबाळ म्हणा, भक्त प्रल्हाद म्हणा, यांनी जपतपच केलं आणि भगवंताला प्रसन्न केलं. पुढे या त्रेतायुगाचं जर साधन पाहिलं तर त्रेतायुगामध्ये यज्ञ करायचं आणि भगवंताला प्रसन्न करायचं. प्रसिद्ध उदाहरण सर्वांना माहिती आहे, रामायणातलं उदाहरण. राजा दशरथाला 3 बायका झाल्या, 3 राण्या झाल्या, तरीसुद्धा पुत्र होत नव्हतं. म्हणून त्या वसिष्ठांनी काय सांगितलं? पुत्रकामेष्टी काय कर? पूजा घाल नाही, पुत्रकामेष्टी यज्ञ कर. यज्ञ करायला सांगितलं. आणि यज्ञाचं पाहिलं तर अधिकारी ब्राह्मण किंवा क्षत्रियच करू शकतो यज्ञ. तुम्हाला अधिकार आहे का हो? यज्ञ करायचा आपल्याला अधिकारच नाही. म्हणजे यज्ञ आपण करू शकत नाही. पुत्रकामेष्टी यज्ञ. आणि पूर्वीचं कसं होतं, आताचं उलटं आहे. पूर्वी काय होतं की अगोदर यज्ञ करायचं, अगोदर नवस फेडायचा, नंतर त्याचं फळ मिळत होतं. आता काय, अगोदर नवस करायचं आणि नवस फेडायला आलं तर तो फेडायचा. दशरथाने काय केलं होतं? यज्ञ अगोदर केलं होतं, नंतर त्याला फळ. आता आधी पोऱ्या होऊ दे, नंतर यज्ञ करी. विठ्ठल विठ्ठल. पुत्रकामेष्टी यज्ञ केला आणि त्यांना ते फळ प्राप्त झालं. या आता द्वापारामध्ये देखील तेच काय, पूजा अर्चा करायची, भगवंताची पूजा अर्चा करायची आणि भगवंताला प्रसन्न करायचं. मग पूजेचे देखील नियम आहेत, कितीतरी नियम आहेत. आपण जशी पूजा करतो सत्यनारायणाची, तशी ती पूजा नव्हतीच महाराज. सुपाऱ्यांपासून जर सुरुवात केली, पूजेच्या सुपाऱ्या आणि खायच्या सुपाऱ्या, इथून ती सुरुवात होते हो. कसली पानं असतात, कशी काय असतात, ती मिठाई कशी असते देवाला दाखवायची, सगळं तुम्हाला माहिती आहे. अशी जर पूजा केली तर ती फलद्रूप होईल का? नाही होणार. परंतु भगवंताची पूजा द्वापारामध्ये फार मोठी षोडशोपचारी पूजा त्याला म्हणतात, ती आपल्याच्यानं होणार नाही. पूजेचं नियम देखील असा आहे, एकच वाक्य सांगतो काय, यथा देहे तथा देवे. हा नियम भागवायचा. काय? यथा देहे म्हणजे जे आपल्या देहाला, जे आपल्या शरीराला लागतं तेच देवाला अर्पण करायचं, तर ती पूजा होऊ शकते. सांगू, थंडीचे दिवस आहेत. आपण मस्त गरम पाण्यानं सकाळी पहाटे आंघोळ करतो. पहाटे करता ना का सूर्योदय झाल्यानंतर? सूर्योदय झाला तरी सुद्धा गरम पाणीच लागतं, हे विशेष आहे. तर पहाटे आपल्याला गरम पाणी आणि देवाची आंघोळ करायला पाहिजे ना. यथा देहे तथा देवी हा सिद्धांत लक्षात ठेवला पाहिजे.
जे आपल्या शरीराला कोणीतरी देवाला विचारतं का तुला तहान लागली का? सकाळी समजा थंडी असते, दुपारी ऊन कडकडीत ऊन पडतं, तेव्हा आपल्याला पाणी पितो आपण. देवाला कधी विचारतो का आपण तुला तहान लागली असेल गोडभर तू देखील पाणी पी? विचारतो का? मग पूजा कशी होईल? पूजा होऊ शकत नाही. म्हणजे यथा देहे तथा देवे. जर जे आपल्या शरीराला लागतं ते जर देवाला अर्पण केलं. आमच्या घरामध्ये परंपरा आहे महाराज, आमच्या घरामध्ये बाबांनी ती परंपरा चालू केलेली आहे की कोणतीही वस्तू आपल्या घरामध्ये आली तरी पहिल्या ती कृष्णार्पण करेल. घरामध्ये मंदिर कृष्णाचं आहे ना, तर कृष्णार्पण केल्याशिवाय ती वस्तू घरात घ्यायची नाही. तुमचा रिझल्ट असो, तुम्ही पास व्हा अगर नापास व्हा, तो पहिला रिझल्ट प्रमाणपत्र तिथं देवासमोर मांडा, त्याच्याच भोवती पाणी सोडा, नंतर तो रिझल्ट बघा. इथपर्यंत. आता पेमेंट झाल्यावर ते देखील तेच. आता ऑनलाईन झाले त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही. परंतु पूर्वी जेव्हा आमचं पेमेंट व्हायचं, काय कमी असतो न तर जास्त असतो, पैसे मोजायचं नाही. स्लिप आहे ना, यायचं स्लिपवर ते पैसे नोटा मांडायच्या, कृष्णार्पण करायचं, नंतर ते पेमेंट. इतकी मर्यादा आमच्या घरामध्ये लावली होती. म्हणजे कोणतीही गोष्ट जरी झाली तर ती कृष्णार्पण केल्याशिवाय घ्यायची नाही, असा नियम होता. तर यथा देहे तथा देवे हा नियम होता. परंतु आपण कधी विचारत नाही देवाला की तुला काय पाहिजे काय नको, तर असं चालणार नाही, ही पूजा होणार नाही. मग हे सर्व काय यज्ञ म्हणा, पूजा म्हणा, किंवा याग म्हणा, किंवा व्रत म्हणा, तप म्हणा, हे सर्व जर पाहिले तर ह्याला अधिकार लागतो. मार्गशीर्ष चालू आहे, 3 गुरुवार झालेले आहेत, कालच झाला ना 3रा, 4था येणार आहे. उद्यापन करायचं आहे. पुरुष करतं का? कोण करतं? ह्याच ना, लाडक्या बहिणी ह्याच करतात ना. ज्येष्ठ वद्य पौर्णिमा आपण फिरतो का झाडाभोवती धागा घेऊन? नाही, त्याला किती अधिकार आहे ना महाराज. अधिकार परत्वे तो त्यांच्याकडेच गेलेला. आपल्याला फक्त एकच व्रत आहे. कुठलं आहे? शिमगा. ते फक्त एकच व्रत आपल्याला वाटेल आहे, नाहीतर बाकी सगळे यांच्याकडेच आहे. तरी सुद्धा म्हणतात की बायांचा फार छळ होतो त्यांना. हा, विठ्ठल विठ्ठल. प्रत्येकाला अधिकार आहे, प्रत्येकाला अधिकार वाटावा लागतो. अधिकार पर्यंत ही साधनं झालेली आहेत. परंतु नामस्मरण जे आहे ते नामस्मरण करण्यासाठी कोणताही अधिकार लागत नाही, कोणतंच व्रत वैकल्य करत नाही. तुम्ही उठल्यापासून, झोपेतून उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत नामस्मरण करू शकता. कोणत्याही काळामध्ये, कोणत्याही वेळेमध्ये, तुम्ही कुठेही असा. चालते करा जेथे तेथे, चालते करा जेथे तेथे, चालते करा जेथे तेथे. नामाच्या चिंतने प्रगट पसारा, चिंतने प्रगट पसारा, नामाच्या चिंतने प्रगट पसारा, माझ्या चिंतने प्रगट पसारा. चालते करा जेथे तेथे, चालते करा जेथे तेथे, चालते करा जेथे तेथे. फार सुंदर प्रमाण. असाल ते करा जेथे तेथे. कशाचा? नामाचा चिंतने प्रगट पसारा. हे प्रकट करायचं आहे. कुठेही असा तुम्ही. सोडविलं स्वामी माझा निश्चयसी, प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही. म्हणजे नामाचा जो प्रचार आहे त्याला अधिकारी लागत नाही. तुम्ही झोपेत असताना सुद्धा करू शकता. यज्ञ करू शकता का झोपेत असताना? कोणी मला बसवत नाही, लय कंबर दुखतंय म्हणून मी आता झोपेन यज्ञ करेन, जमेल का? पूजा करायची आहे, खुर्चीवर बसून करेन? नाही ना, जमत नाही. परंतु नामस्मरण झोपेत करा, कुठेही जा, कुठेही करा. तुकोबारांनी कुठं बाहेर दिशेला केलं होतं ना, कारण पूर्वीची माणसं घरात खायची आणि टाकायला. आता लोक बाहेर खातात आणि विठ्ठल विठ्ठल. माझी मज झाली अनावरवाचा, माझी मन झाले अनावरी वाचा, माझी मज झाली अनावरवाचा, माझी मन झाले अनावरी
काय झालं होतं, बहिर्दिशेला गेले होते तरी सुद्धा त्यांची जी जीभ होती ती काय करत होती, जिवे गोड तीन अक्षरांचा रस. हल्ली सुद्धा लोक करतात, जिवे गोड तीन अक्षरांचा रस अमृत जस तंबा हो, तीनच अक्षर आहेत ना, गुट खा तीनच अक्षर आहेत, जिवे गोड तीन. तुकोबारांचा विठ्ठल काय करत होते, माझी मज झाली अनावरवाच्या. तो एक काय होतं की सराव करून प्रॅक्टिस करून करून आपल्या प्रत्येक इंद्रियामध्ये एक मेंदू तयार होत असतो. मी उदाहरण सांगेन, हे अमित महाराज ना, हां, तुम्ही पक्वास शिकत असताना पहिल्यांदा तुम्हाला चाट कशी मारावी, थाप कशी मारावी, थाप वेगळी आणि थापा वेगळ्या. हां, काय थापा मारतोस, तर थापा नाही मारायच्या, थाप मारायची. हे करत असताना तुम्हाला थाप मारत असताना करंगळी कुठं टेकावी, ती मधली बोटं कशी वाजवावी, हे सर्व तुम्हाला असे बघून असं केलं असेल ना, किंवा पक्वास उभी केली असेल आणि त्याच्यावर थाप कशी मारावी, बोट कशी, तर्जनी कुठं लागली पाहिजे, हे शिकावं लागलं असेल. तेव्हा तुम्ही अगोदर तिथं बघत बघत चाटीवर मारायची, लवयो मारायची, हा बोट कुठं असावा, काळ्या पुडीवर असावा, हे सर्व तुम्ही पाहत होतात. आता पाहता का? आता नाही ना, कारण का ते सराव प्रॅक्टिस करून करून काय झाले, आता तुमच्या हाताला तो मेंदूच तयार झाला आहे. एखादा जर हार्मोनियम वाजवणारा असेल त्याला देखील तेच सा रे ग म प ध नि सा सा नि ध प म ग रे सा, हे जेव्हा शिकवलं जातं तेव्हा त्याला अगोदर खालीच बघावं लागतं ना, कुठं बोटं आहेत, काळी 2 आहे, काळी 4 आहे, हे सर्व पाहावं लागतं. नंतर तो जेव्हा प्रॅक्टिस करून करून तो मग डोळे काय मिटतो, श्रोत्यांकडे काय बघतो, मग तो मागे बघू, असे देखील पेटी वाजवतात, काही पायानं वाजवतात, काही असं डोक्यानं वाजवतात, कॅशिओ हां वाजवतात. परंतु काय, प्रत्येक प्रॅक्टिस करून करून प्रत्येक अवयवामध्ये आपलं काय होतं, मेंदू तयार होत असतो. तसं तुकोबारा यांच्या जिभेमध्ये काय झालं होतं, एक प्रकारे मेंदू तयार झाला होता. ते माझी मज झाली अनावरवाच्या, छंद या नामाचा घेतलासे, अशी त्यांची वाणी झाली होती. त्याच्यामुळं हा जो काही छंद होता हा त्यांना कधी सोडतच नव्हता. आणि त्याच्यामुळं ते काय, एका चिंतिता विठ्ठले काय नोहे केले. कशाचा परिणाम आहे, प्रॅक्टिस, सराव. आत्ताचं कलियुगामध्ये काय झालं महाराज, की आपण जास्त पैशाकडे झुकलेलो आहोत. कुठल्याही गोष्टीत तुमच्याकडे काय माहिती नाही, परंतु आमच्याकडे जरी चोपदार राहिलं ना, चोपदार देखील पाकिट मागतो. टालकरी बोलव ना, टालकरी देखील पाकिट मागतात. काही श्रोते देखील आम्ही गाड्या आणतो. हां, आपली जी गणना चाललेली आहे ही सर्व पैशामध्ये चाललेली आहे. रामभाऊ राऊत महाराज कीर्तनाची तारीख घेताना काय सांगतात, एक डायरी देतात. किती लोकांनी डायरी पूर्ण केली आहे ना? हां, पण सध्या दुर्लक्ष होत चाललंय त्याच्यामध्ये. तेच जर राऊत बाबांनी असं सांगितलं असतं की एक नामस्मरण करण्यासाठी 1 रुपया तुम्हाला देतो, एक नामस्मरण करा, एक विठ्ठल लिहिलं की 1 रुपया बक्षीस, असे किती झाले असते, 1 कोटी झाले असते. मग सगळ्यांनी डायऱ्या भरल्या असत्या ना, कारण का पैशाला किंमत आहे. ते आता निरपेक्ष आहे म्हणून डायऱ्या भरत नाहीत. विठ्ठल विठ्ठल छंद या नामाचा घेतला असे, त्यांना ती प्रॅक्टिस आहे. एका चिंतिता विठ्ठले म्हणून त्यांचं जे संसार रूपी जे गाडा आहे ते कोण आखलत होतं, प्रत्यक्ष भगवंतच. चोखामेळ्यांचं जर उदाहरण पाहिलं तर चोखोबाऱ्यांची बाई प्रेग्नंट होती, गरोदर होती. आत्ता 9वा महिना सुरू झाला होता, इकडे आषाढी वारी सुरू झाली. त्याने काय सांगितलं की जाता जाता वंसना पाठवून द्या, नणंदेला पाठवून द्या. चोखोबारा आहे वारीमध्ये सामील झाले, सहभागी झाले आणि आपल्या बहिणीला सांगायचेच विसरले. छंद या नामाचा घेतला असे, त्यांच्या छंद नामाचा घेतला आणि आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी. आणि ती चिंता पडली कोणाला पडली, आणि सुखरूप कर्ममेळाचा जन्म झाला की नाही. म्हणजे छंद या नामाचा घेतला असे, असं जर तुम्ही केलंच तर काय नो हे केले, तुमचा जो संसार आहे
हा संसाररूपी गाडा भगवंत सहज पार पाडेल. एका चिंतिता विठ्ठले विठ्ठल विठ्ठल. विठ्ठला 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 विठ्ठला. सुदामा ब्राह्मणानं काय केलं? तेच केलं ना. तो अधिकारी होता का? तो श्रीमंत होता का? काय नाही. भगवंताचा एक फक्त मित्र होता, परंतु होता कसा? गरीब होता. परंतु तो सतत फक्त काय करायचा? भगवंताचं चिंतन करायचा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेवा. 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 कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. जय कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. पाहिजे, कारण का थंडी आहे. थंडीमध्ये टाळी वाजली की अंगामध्ये ऊर्जा येते, अंग गरम होत असतं. तर ही टाळी वाजलीच पाहिजे. कारण का टाळी वाजवावी हा वाटते चालावी पंढरी. असं सुदाम ब्राह्मण काय करायचा? तर भजन करायचा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. सुंदर सुंदर चाले आहेत. यूट्यूबला देखील अनेक भजनांच्या चाल्या आहेत. नको ते पाहतो आणि नको तिथंच जातो. फार सुंदर देवाची भजनं देखील आहेत. हे उपकार रामानंद सागरचं मानायला पाहिजे आपण. 4थ्या अध्यायामधला यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत कधी पाठ झाला सांगा तुम्हाला? ज्यांनी ज्ञानेश्वर वाचली त्यांचं जाऊ द्या, पण इतर लोकांना देखील तो पाठ झाला. हो, B.R. चोपडाचे उपकार आहेत ना. जण गुरुसे आले अपार पण जग संपूर्ण गुरु दिसे. हे भागवतातले ओवे आहेत. तर प्रत्येकाकडून एक एक चांगला चांगला गुण घेतला आणि 24 गुरु त्यांचे झाले. तसं कोणाकडून चित्रपट जरी पाहिला तरी सगळेच चित्रपट काही असे नाहीत. काहीतरी चांगलं घेण्यासारखं असतं. काही वाक्य असतात, काही कविता असतात, काही गाणी असतात, काही चाली असतात. विठ्ठल विठ्ठल. तर अशा प्रकारे सुदाम्यानं हे भजन चालू केलं आणि तो नित्य नामस्मरण केला. नित्य नामस्मरण करता करता त्याची प्रचिती काय झालं? मुष्टीभर पोह्यासाठी गाव सुदामा ब्राह्मण दुःख दारिद्र्य पेडे. सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पेडे. मुष्टी पोहे घेऊन त्याच्या भेटी लागे गेला. मुष्टी पोहे घेऊन त्याच्या भेटी लागे गेला. शुद्ध भाव देखून गाव सोनियाचा दिसला. सुधार देखोनिया
लक्ष लागो विठोबाचा धर्म जागो त्याच्या चरणी लक्ष लागो विठोबाचा धर्म जागो त्याच्या चरणी लक्ष लागो विठोबाचा धर्म जागो त्याच्या चरणी लक्ष लागो. यालाच म्हणतात काही थोडकी जी प्रमाणात पाठ असतात त्याला कीर्तनकार म्हणतात. ज्याला संपूर्ण अभंग पाठ असतात त्यांना टाळकरी म्हणतात. ज्याला काहीच येत नाही ते दिंडीचे चालक असतात. इथले ना, इथले नाही, इथले सोडून मांडवातले धरून विठ्ठल कशा करता एका चिंतिता विठ्ठले म्हणजे भगवंताचं फक्त चिंतन केलं आणि तुझी चिंता त्यासी सर्व आहे. एक चिंतन भगवंताचं केलं की काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले. परंतु हे जे नाम आहे हे भगवंताचं नाम आहे, हे आम्ही घेऊ शकतो. परंतु हे काय आहे तरी काय, हे नामस्मरण घेतल्यानं सर्व होईल बरोबर आहे. परंतु इतर जी साधनं आहेत ती आम्ही करू नये का? तेव्हा तुकोबारा म्हणतात की साधनं करण्याची गरज नाही. कारण का हे नामस्मरण, भगवंताचं नामस्मरण म्हणजे काय आहे, सर्व साधनांचं सार आहे. सर्व साधनांचे सार सर्व साधनांचे सार सर्व साधनांचे सर्व साधनांचे सार सिंधू उतरी पार सिंधू तरी पार सर्व साधनांचे सर्व साधनांचे सार भव सिंधू उतरी पार भव सिंधू उतरी पार भव सिंधू उतरी पार सर्व साधनांचे सार भव सिंधू तरे पार भव सिंधू तरे पार भव सिंधू तरे पार. चाल ऐकून खरोखर संतोष झाला. विठ्ठल विठ्ठल सर्व साधनांचे सार म्हणजे साधनं जे आहेत कृतयुगापासून ते द्वापार युगापर्यंत जी काय साधनं चांगली आहेत त्या सर्व साधनांचं हे कोण आहे, सार आहे. सार सार म्हणजे काय, सर्व गोष्टी एका ठिकाणी मिळतात त्याला म्हणतात. जसं की आता जंक्शन स्टेशन म्हणतात पनवेलला जंक्शन स्टेशन, कारण का तिथून सगळीकडं गाड्या जात असतात. पूर्वी ठाणे हे जंक्शन स्टेशन होतं, आता पनवेल झालेलं आहे. कुठेही गाडी तिथून जाऊ शकते. तसं सर्व साधनांचं सार म्हणजे कोण आहे, भगवंताचं नामस्मरण आहे. कसं ते मी पुन्हा एकदा तुम्हाला पहिल्या चरणामध्ये नेतो. कृतयुगाचा जर विचार केला तर कृतयुगामध्ये तप करत असताना जे काय ओम नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, हे काय भगवंताचं नामच आहे ना. हां, जो कोणताही मंत्र असेल तो भगवंताचं नामस्मरणच आहे. त्रेतायुगामध्ये या त्रेतायुगामध्ये यज्ञ करत असताना जे काय मंत्र ऋचा काय असतील त्या ज्या काय म्हटल्या जातात हे म्हणजे भगवंताचं नामस्मरणच आहे. द्वापार युगामध्ये देखील तुम्ही जर पूजा करत असताना जे काय मंत्रपाठ वगैरे करत असता ते म्हणजे काय, भगवंताचं नामस्मरणच आहे. म्हणजे सर्वश्रेष्ठ काय असेल तर नामस्मरणच आहे. कलियुगातील जे काय नामस्मरण आहे ते सर्व साधनांचं काय आहे, सार आहे.
म्हणून सर्वांनी हातानं टाळी आणि मुखानं नामस्मरण करायचंय. विठोबा विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा 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 सद्गुरु सद्गुरु राम बाबा महाराज श्री गुरु आप्पा माऊली महाराज बोलो भाई सब की हो बार घुमाई 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 सर्व साधनांचे सार भव सिंधू उतरी पार. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात की हे जे नामस्मरण आहे ते काय आहे, सर्व साधनांचं सार आहे. सार म्हणजे काय, जसं की म्हटलं जातं आपल्या व्यवहारामध्ये देखील म्हटलं की हत्ती के पाव में सबके पाव. हत्तीचा एक पाय म्हणजे सगळ्यांचे पाय. तसं सर्व साधनांचं सार. अकबर बिरबलाच्या कथेमध्ये एक प्रसंग असा आलेला आहे की एका ठिकाणी रस्त्यावरून चालत असताना अकबर ठल विठ्ठला 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 कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज बोलो रे भाई सब संतना की जय. विठ्ठल विठोबा रखुमाई अकबर आणि बिरबल एका महामार्गावरून चालले असताना त्यांना अचानक सुगंध आला. अकबर बिरबल सुगंध आला. चालता चालता सुगंध आल्याबरोबर बादशाला ते आवडलं की चालता फिरता आपल्याला सुगंध येतो. त्यानं लगेच दवंडली, बिरबल उद्यापासून एकच करा, काय, संपूर्ण जगभर संपूर्ण रस्ता दिसेल तिकडं काय करा, बागाच बागा लावा. काय लावा, बागाच बागा लावा. बिरबल म्हणलं काय कारण, तो म्हणला जिथे मी जाईन तिथे तिथे मला हाचा सुगंध प्राप्त झाला पाहिजे. जिथे जिथे मी जाईल पाऊल टाकेल तिथे तिथं असाच सुगंध प्राप्त झाला हवा. मला वाटतं जर बादशाह जर मुंबईला आला असता किंवा इथं तवळचा MIDCला आला
हां समजलं ना काय सुगंध. तर असं बिरबलला एक टूप पेटली. कारण का बिरबल तो हिंदूच होता. तो म्हणाला तुम्हाला जर पाहिजे तिथं सुगंधच आला पाहिजे ना, उद्याच्या उद्या सोय करतो. दुसऱ्या दिवशी येताना बिरबलानं काय केलं, एक अत्तराची बाटली घेऊन आला राजदरबारामध्ये. बादशाह येतो, बिरबल मी सांगितलेलं फरमान सोडलं का? हो सोडलं. तुम्हाला काय जिथं जाईल तिथं फक्त तुम्हाला सुगंधच पाहिजे ना, सुगंधा नको ना, सुगंध पाहिजे, सुगंध पाहिजे ना. मी तजवीज केलेली आहे. लगेच त्याने बाटली काढली, थोडंसं अत्तर थेंबर त्याच्या हाताला चोळलं आणि काय म्हणाले, हेच ते आहे काय की तुम्ही जे फरमान सोडलं की जिथं जाईन तिथं मला काय पाहिजे, सुगंधच प्राप्त होईल. ही बाटली सोबत ठेवा आणि जिथं जाईल तिथं जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही ही बाटली फक्त हाताला चोळा. म्हणजे सर्व बागांचं सार, सर्व फुलांचं सार कुठं आलं, एका त्या अत्तराच्या बाटलीमध्ये आलं. तर सर्व साधनांचे सार भवसिंधू उतरी पार विठ्ठल ढला 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 विठ्ठल ढला विठ्ठल 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 सर्व साधनांचं सार भवसिंधू उतरी पार. भगवंताचं नामस्मरण जे आहे ते भवसिंधू पार करणार आहे. मग तुकोबारानं एकानं विचारलं की सर्व साधनं तुम्ही सांगले सर्व साधनं, परंतु त्यांची नावं समजतील का? ते म्हणाले योग याग तपे केली तयाने अमोपे. त्या साधनांची नावं देखील सांगली. तुम्हाला योग करायचा आहे ना, तो योग देखील करू नका. याग करायचा ना, तो याग देखील करू नका. तप करायचं आहे ते तप देखील करू नका. कारण का सर्व साधनांचे सार. ज्ञानोबा म्हणजे कोण होते? योग्यांची माऊलीच होती. परंतु ते ज्ञानोबा देखील योगावर म्हणतात ना, योग याग विधी सिद्धी योग याग विधी नो हे सिद्धी पायाची उपाधी करीती दंभ धर्म दंभ धर्म पायाची उपाधी दंभ धर्म. काय म्हणतात? योग याग विधी येणे नोहे सिद्धी. वायाची उपाधी आणि दंभ धर्म. त्याच्यात काय होतं, दंभ वाढतो. दंभ धर्म म्हणजे सात्विक धर्म वाढायचा तो वाढत नाही, दंभ धर्म वाढतो. म्हणून ते करून त्याने केलं ना, मी देखील त्याच्या पुढं करेन. त्याने सप्ताह केला ना, मी त्याच्या शेजारीच करेन. असं चाललंय आमच्या भागात. तसं विठ्ठल 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 विठ्ठल. योग याग विधी योग याग तपे केली तयाने आमोपे. केली तयाने आमोपे म्हणजे काय, एक नाही कितीतरी जन्मचा जन्म त्यांनी योग केल्यासारखं आहे. कितीतरी जन्मचा जन्म त्याने. तुका म्हणे जपा 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 तुका म्हणे जपा. मंत्र अक्षरी सोपा मंत्र अक्षरी सोपा अक्षरी सोपा सर्व साधनांचे
नामांचे सार सर्व साधनांचे सार मंत्राद्रियाचारी सोपा मंत्राद्रियाचारी सोपा मंत्राद्रियाचारी सोपा सर्व साधनांचे सार सर्व साधनांचे सार भव सिंधू तरे तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात की हा जो काय मंत्र आहे हा कसा आहे, अत्यंत सोपा आहे. आता ते प्रमाण पाहिजे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतोय ते. सोप्यातला सोपा जो मंत्र आहे हा विठ्ठल हा मंत्र सोपा आहे. एक दृष्टांत सांगतो आणि सेवा संपवतो. काय झालं, दाशर नावाचा एक राजा होता आणि त्या दाशर नावाची एक कलावती नावाची राणी होती.
शिवलीलामृताचा जर पहिला अध्याय जर पाहिला आपण तर ही कथा आलेली आहे. नामस्मरणाचं काय महत्त्व आहे हे सांगणारी ती कथा आहे. तर दाशराज दानधर्म वगैरे करायचा, परंतु कधी त्यानं नामस्मरण केलं नव्हतं. त्याची जी कलावती नावाची राणी होती तिनं मात्र भरपूर नामस्मरण केलं होतं. महर्षी दुर्वासाकडून तिनं शिवदीक्षा घेतली होती. एके दिवशी काय झालं की राजा दाशराला वासना निर्माण झाली. भलत्या वेळीच दुपारी अशी वासना निर्माण झाली आणि त्यानं एका दासीकरवी निरोप पाठवला राणीला की लवकरात लवकर बेडरूममध्ये या. राणी विचार करू लागली की ही वेळ योग्य नाही. दासी परत आली, राणीसाहेब येत नाही असं म्हटल्यानंतर वासना जी असते ती उफाळलेली असते. कारण का एक प्रमाण देखील असं आहे की अग्नी कधी शांत होईल, किती इंधन टाका म्हणजे अग्नी शांत होईल, किती इंधन टाकलं म्हणजे अग्नी शांत होईल. तसं राजाची वासना उफाळत चालली. तो बळबळच पाय आपटत आपटत राणीकडे गेलेला आहे आणि राणीला बळेच आलिंगन दिलेलं आहे. मिठी मारली. मिठी मारल्याबरोबर असा परिणाम झाला की विजेचा एखादा शॉक बसावा त्याप्रमाणे राजाचं शरीर पोळलेलं आहे. शॉक बसल्यासारखा शॉकच झाला आणि तो चटकन उडला. काही वेळानं तो सावध होऊन राणीला विचारतो, हे काय चमत्कार का आहे? एरवी मी तुझ्या अंगाला स्पर्श करतो तेव्हा असं काही होत नाही. आज अचानक मी तुला आलिंगन दिलं तर माझ्या अंगाला शॉक बसावा, अगदी विजेप्रमाणे माझं अंग पोळलं कसं काय, अग्नीप्रमाणे झालं तरी चटका बसला कसा, असं विचारल्यानंतर विषय सेविता कोण तृप्त झाला. 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 धन्याने मला अग्नी जावे. विषय सेविता कोण तृप्त झाला, इंधने निमाला अग्नी कोठे. प्रश्न आहे. तसं चटका बसल्याबरोबर राणीला विचारलं असं झालं तरी कसं. तेव्हा राणीनं सांगितलं की मी महर्षी दुर्वासाकडून शिवदीक्षा घेतली आहे. ओम नमः शिवाय या मंत्राचा आव्हान मी स्वतः घेतलेलं आहे. त्याच्यामुळं मी आता परमपवित्र झालेले आहेत. तुम्ही कधी नामस्मरण केलं नाही. नाही ऐकिले गाईले गीत, धरली लाज सांडिले हित, नावडे पुराण बैसले संत, केली बहुत परनिंदा. जे तुमची अशी अवस्था झालेली आहे हो. जे नामस्मरण करणार नाही ना त्यांची ही अवस्था झालेली आहे. तुम्ही दानधर्म वगैरे सर्व केले आहे परंतु भगवंताचं नामस्मरण मात्र तुम्ही केलेलं नाही. मग लगेच तो तिच्याच पाय पडू लागला ना. कय मी उद्धार पावेन, कय कृपा कैल नारायण. बायकोलाच म्हणतो ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित माझे, कैसे खंड येईल कर्म. तर असं कसं होईल. मी तुला शरण जातो, आजपासून तूच माझी. तेव्हापासून परंपरा आली हो बायकोच्या पाय बोधपद. हां. तर अशी परंपरा निर्माण झाली. तो म्हणाला काय असेल ते कर पण माझा उद्धार केलाच पाहिजे. मला तो मंत्र दे, मला तो मंत्र दे. ती म्हणेल माझा अधिकार नाही. कारण का मी कोण आहे, तुमची बायको आहे, मला तो अधिकार नाही. मग काय होईल, कसं होईल सांग, माझा उद्धार कसा होईल हे लवकर लवकर सांग. 9:05 झालीत. तेव्हा ती म्हणाली मी काहीतरी तजवीज करतो. मग तिनं एका नदीच्या काठी त्यांना नेलेलं आहे आणि गर्गाचाराने तिथं बोलवलेलं आहे. आणि मग गर्गाचार करून त्यांची सर्व शुद्धी केलेली आहे. गोमूत्र शेण वगैरे ते सर्व हे केले आहे. त्यांच्याकडून पूजा वगैरे केलेली आहे. आणि पूजा केल्यानंतर मग गर्गाचार्यांनी त्यांना मस्तकावर मस्तकी तो जाणा ठेविला कर ठेवलेला आहे. आणि त्यांना ओम नमः शिवाय या मंत्राची दीक्षा दिलेली आहे. दीक्षा दिल्याबरोबर त्यानं ओम नमः शिवाय हा मंत्र म्हटल्याबरोबर परिणाम असा झाला की त्या राजाच्या शरीरातून
अनेक प्रकारचे कावळे उडत आले चरफडून. काहींचे हात तुटलेले, काहींचे पाय तुटलेले, काहींचे पंख जळाले. असे ते कावळे भराभर बाहेर पडले आणि चरफडत मरू लागले. तो राजा विचारतो की हे कावळे कसे बाहेर पडले, कसले कावळे होते माझ्या पोटात. आपण म्हणतो लवकर वाडा असतात, हा तसंच तो विचार माझ्या अंगामध्ये कावळे निर्माण तरी कसले झाले. तेव्हा गर्गाचार्य त्यांना म्हणाले, हे कावळे म्हणजे तुझे काय होते, हे पूर्वजन्मीचे पाप. ते पाप आता सर्व बाहेर पडलेले आहेत. तू ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केल्याबरोबर तुका म्हणे देह भरीला विठ्ठल काम क्रोध केले. हे जन्मोजन्मीचे पाप नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मा. ही परिणाम कशाचा, नामस्मरणाचा झालेला आहे. तसं तुम्ही आम्ही देखील जर भगवंताचं नामस्मरण केलं तर सर्व जन्मोजन्मीचे पाप जे आहेत ते काय होणार आहेत, तृण अग्नी मिळे समरस झाले तैसे नाम केले जपतारी. म्हणजे असं जर व्हायचं असेल, जन्मोजन्मीचे काय झालेले जे पाप, केलेले पाप ना, झाले हा झालेले पाप, मुद्दाम पाप करायचे आणि मग नामस्मरण करायचं असं नाही. झालेले पाप ते भस्मसात होतात. त्या कावळे बाहेर पडले आणि राजा तो शुद्ध झाला. तसं तुम्ही आम्ही देखील असं केलं पाहिजे. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनांचे सार भव सिंधू उतरे पार. ज्ञानेश्वर माऊले ज्ञानराज माऊले माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ नारिवली आणि आमचे साडू गणेश पाटील यांनी मला आमंत्रित केलं. तुमची सर्वांची सेवा करण्याचं भाग्य मला मिळाले आहे. कारण का, धन्य आजी दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शीण गेला. आमच्या उरण भागामध्ये कीर्तन करणं वेगळं आणि या वामनबाबांच्या भूमीमध्ये कीर्तन करणं हे फार तोलून मोलून प्रमाणबद्ध हे झालंच पाहिजे. सिद्धी करवले देखील मी थरकाप उडला होता. आता जर पाहिलं तर माझ्या अंगाला घामच आला होता. इतक्या थंडीमध्ये घाम येतो म्हणजे काय, कारण का श्रोते मंडळी, प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती आणि मी दुबळा अर्चित तसे भक्ती, म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की. हे जे काही गंगावतीनं जे काही बोल आलेले आहेत ते माझे नसून माझे गुरुवर्य हरिभक्तपरायण गुरुवर्य गजानन बाबा यांचा हा कृपाशीर्वाद, त्यांनी केलेले संस्कार, माझी आई वत्सला आई यांचे सर्व संस्कार आणि त्यांच्या कृपाशीर्वादाने हे सर्व मी बोललेले आहे. सर्व टाळकरी मंडळी, पखवाजवादक, विणेकरी, गुणीजन गायक आणि सर्व श्रोते, वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते निवीन, सर्वच माझे नातेवाईक मंडळी इथं जमा झालेले आहे. त्यांना मी साष्टांग दंडवत करतो. त्यांच्या पायी ही सेवा विनीत करतो. आणि जाता जाता सेवेला इथं पूर्वविराम देण्यापूर्वी एक छोटीशी माझी रिक्वेस्ट अशी आहे की तुम्ही देखील ठाईचं बैसोनी करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा. निदान ज्ञानेश्वरी आपल्या घरामध्ये असावी, गाथा तुकोबाऱ्यांचा घरामध्ये असावा. का असावा तर शेजाऱ्याकडे एखादा कलर टी.व्ही. पाहिला तर लगेच आपल्याला इच्छा होते आपल्या घरी देखील त्याच्यापेक्षा मोठा असावा. ही इच्छा आपल्याकडे शोकेस म्हणा, पलंग म्हणा, ज्या ज्या प्रापंचिक इच्छा आहेत, वस्तू आहेत, त्या पाहिल्या की लगेच आपल्याला वाटतं की आता ह्याच्या डबल माझ्याकडे असावे. परंतु असा विचार कधीच येत नाही की त्याच्याकडे एक ज्ञानेश्वरी पाहिली आपल्याकडे दोन असाव्या. असा कधी विचार होतो का आपला? त्याचा एक मुलगा माळकरी झाला, आपले दोन तरी व्हायला पाहिजे, असं होतं का? होत नाही. तर असा विचार व्हायला पाहिजे. या नामसंकीर्तनामध्ये ही इच्छा आपण प्रकट करा. आपोआप तुम्ही तरुण जाल. भव सिंधू उतरी पार. म्हणजे मुलांची नावं देखील कशी असावी, मुलांना कसं संस्कार करावं हे देखील आपण जर घडत गेलो तर भवसिंधू हे काही तरायला लागत नाही.
काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले. नुसतं फक्त मुलांनी जरी संस्कार केलं तरी ते भगवंताचं चिंतन आपल्याला आपोआप होतं. कारण का मुलं ती सकाळ संध्याकाळ आमच्या घरी देखील शुभंकरोती म्हटली जाते आणि शुभंकरोती म्हटल्यामुळे सहज ते कानावर बोल पडतात. आमचे बाबा नेहमी काकडं करतात. काकडा भूषण त्यांना पदवीच मिळाली आहे, परंतु ते जे काकडा आणि हरिपाठ हे त्यांनी नुसते बोलून दाखवले तरी आम्हाला कानफाट झालेले आहेत. वा. मालिका पाहायची गरजच लागली नाही आम्हाला, आपोआप ते बोल उमटलेले आहेत. तसं आपण देखील संस्कार केले तर मुलांच्या तोंडांकरवी आपण जर ते प्रक्षालन केलं तर आपोआप आपल्याला देखील एका चिंतिता विठ्ठले भवसिंधू पार होईल. परंतु हे केलं पाहिजे. त्याचा मुलगा करत नाही म्हणून आपला मुलगा देखील करू नये असं नाही. लोकांची उद्दिष्ट वेगळीच. माझा मुलगानं हिरो व्हायला पाहिजे, कोणतरी डॉक्टर व्हायला पाहिजे, इंजिनियर व्हायला पाहिजे, एखादा देखील म्हणावा कीर्तनकार झाला पाहिजे, कोणतरी म्हणतो का वारकरी झाला पाहिजे, चांगल्या वारकरी कीर्तनाच्या चाली त्यानं बोलल्या पाहिजे, एखादा तरी मृदंगवादक व्हायला पाहिजे. आपली इच्छा अशा नाहीच. सगळ्या इच्छा असतात त्या प्रापंचिकच असतात. तर असं न होता तो कोणतरी परमार्थिक झाला पाहिजे, तो नामभक्त झाला पाहिजे, नामस्मरण करायला पाहिजे, असं इच्छा व्यक्त होतील. परंतु कधी जर स्वतः नामस्मरण केलं तर लादी पुसणारी जी बाई आहे तिचं जर पाय मळलेलं असतील तर पुढं घर साफ होईल का? होऊ शकत नाही. अगोदर तिनं त्याचे पाय स्वच्छ करायला पाहिजे ना हो. तसं आपल्या घरामध्ये अगोदर आपलं वातावरण तयार झालं पाहिजे, मग लोकांकडे आपण गेलं पाहिजे. तसं प्रत्येकाने इच्छा करा. काय तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. सोप्यातलं सोपं जे विठ्ठल मंत्र आहे हे प्रत्येकाने नामस्मरण केलं पाहिजे. 5 का होईना 10 का होईना ओव्या ज्ञानेश्वरीच्या भागवताच्या वाचल्याच पाहिजे. एक पान नाही म्हणत एक अभंग तरी निदान रोज गाथ्याचा वाचलाच पाहिजे. ही सदिच्छा इथं व्यक्त करून सेवेला इथं पूर्णविराम देतो. जय विठ्ठल जय जय विठ्ठल 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 जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले तुरे वेळे वातोडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्धा. नाही विचारिला अधिकार म्या फुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्धा. म्हणे ज्ञानेश्वराया गावायापैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्धा. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज मचिंद्रनाथ भगवान की जय. सद्गुरु अमन बाबा सद्गुरु सावलाराम बाबा सब संतान की. सर्वांनी 2 मिनिटं जरा शांत बसून राहा. वारकरी संप्रदाय व ग्रामस्थ मंडळ